मनोज जरांगे पाटील उद्याच्या उपोषणावर ठाम आहेत। अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची मोठी गर्दी जमली आहे। लाखो मराठा बांधव अंतरवालीकडे रवाना झालेत। उपोषणासाठी अंतरवालीत मंडपाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। मनोज जरांगे पाटील उद्यापासून याच ठिकाणी आंदोलन करणार आहे। आपण पाहू शकता हे ते अंतरवाली सराटी गाव आहे आणि त्यांचे हे उपोषण स्थळ आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या 3 ते 4 वर्षापासून मनोज जरांगे पाटील सातत्यानं मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत आणि हे उपोषण स्थळ आहे। या ठिकाणी मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये मंडपचा व्याप वाढवण्यात आलेला आहे। कारण पहिले जर पाहिलं आपण तर हा मंडप जो होता तर हा मंदिरापुरताच मर्यादित होता। यावेळेस मात्र आता पावसाचा अंदाज आहे, ऊन आहे, त्यामुळे कुठेही कार्यकर्ते असतील जे मराठा बांधव असतील त्यांची कुठेतरी हे होऊ नये म्हणून या ठिकाणी आता मंडपाचा व्याप वाढवला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मंडप टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष मात्र या आंदोलनाकडे लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटला जे काही मागण्या आहेत त्या अनेक मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले। या ठिकाणी आपण पाहू शकतो की आताच कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये जमा होत आहेत। कारण मनोज जरांगे पाटीलने आजपासूनच कार्यकर्त्यांना या ठिकाणी मराठा बांधवांना जमा होण्याची जे काही विनंती केलेली आहे आणि त्यानुसार आपण पाहिलं की या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। मात्र या पोलीस बंदोबस्तावर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे की आज जर पाहिलं आपण तर खऱ्या अर्थाने ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत। जो फाटा आहे त्या फाट्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या पोलिसाच्या बंदोबस्तावर मात्र जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे की या ठिकाणी मला काही कुस्त्या करायच्या आहेत का, कारण की एवढा बंदोबस्त काय करायचा हे मात्र समाजाच्या पलीकडे आहे अशी भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। परंतु मराठा बांधव मोठ्या संख्येने असल्याने तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे, मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। आणि एकूण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचे जे काही जवळपास 15 ते 16 मागण्या आहेत, हैदराबाद गॅजेटसह सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, याच्या गॅजेटच्या अंमलबजावणी करण्यात यावा। त्याचबरोबर 58 लाख नोंदी आहेत, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं। जे काही व्हॅलिडिटी आहेत त्या व्हॅलिडिटी करण्यात यावं आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही 4 प्रमाणपत्र अवैध करण्यात आले त्या वैध करण्यात यावं अशा विविध मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील याच उपोषणस्थळावर उद्यापासून ते उपोषण सुरू करणार आहेत। मात्र सर्वात महत्वाचं आहे की आतापर्यंत सरकारला त्यांनी अल्टिमेट दिलेलं आहे की अजूनही आजचा दिवस आहे, या दिवसामध्ये आजच्या दिवसापर्यंत जर सरकारने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या काही अंमलबजावणी पूर्तता केली तर यथा कधी ते उपोषण थांबू शकतं। मात्र जर जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि ज्या अंमलबजावणी ज्यांना हवे होते ते जर त्याची पूर्तता झाली नाही तर मनोज जरांगे पाटील उद्या 10 ते 11 दरम्यान उपोषण स्थळी येऊन उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे देखील आपल्याला माहिती समोर आली। संजय आहेर, अंतरवाली सराटी, जालना।